न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। गावठी कट्टा आणि लोखंडी कत्ती जवळ बाळगणाऱ्या आरोपीस अटक। श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी। दिनांक 5 मार्च रोजी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इम्रान उस्मान पठाण वय 31 वर्ष, राहणार नवी दिल्ली, वार्ड नंबर 2, श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर, हा गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने सोबत घेऊन वार्ड नंबर 2 परिसरात फिरत आहे। पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी गुन्हे शोध पथकास सदर आरोपीचा शोध घेऊन खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने रवाना होऊन सदर आरोपीचा शोध घेतला असता सदरचा इसम हा कॅनॉलजवळ नवी दिल्ली, वार्ड नंबर 2, श्रीरामपूर येथे संशयास्पदरित्या फिरताना दिसून आला। त्यास ताब्यात घेऊन त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक गावठी कट्टा मिळून आल्याने त्याच्याकडे सदर गावठी कट्ट्याबाबत सखोल तपास केला असता तो विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याची कबुली दिली। त्यावेळी तात्काळ त्याच्यासह त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्या राहत्या घरामध्ये एक लोखंडी कत्ती मिळून आली आहे। आरोपी इम्रान उस्मान पठाण याच्या ताब्यात 35,000 रुपये किमतीचा एक गावठी कट्टा, त्याच्या बटवर दोन्ही बाजूने पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या आणि त्यावर स्टार चिन्ह असलेली खाली मॅगझिनसह 500 रुपये किमतीची लाकडी मूठ असलेली अंदाजे 12.5 इंच लांबीची एक लोखंडी कत्ती, एका बाजूने धारदार असलेली आणि समोरील बाजूस निमुळती टोकदार वाकडी असलेली, असा एकूण 35,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। आरोपी विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीला अटक करण्यात आली। आज रोजी गोपनीय बातमी प्राप्त झाली होती की इसम नामे इम्रान उस्मान पठाण हा वार्ड नंबर 2 परिसरामध्ये एक गावठी कट्टा विक्रीसाठी येणार आहे। सदरची माहिती शोध पथकाला दिली व पुढील कारवाई करण्याबाबत त्यांना आदेशित केले होते। शोध पथकाने वार्ड नंबर 2 परिसरात शोध घेतला असता सदर इसम हा वार्ड नंबर 2 नवी दिल्ली या परिसरामध्ये मिळून आला। त्याची अंगझडती घेतली असता अंगझडतीमध्ये एक गावठी कट्टा मिळून आलेला आहे। त्यानंतर सदर इसमाची घरझडती घेतली, त्याच्या घरामध्ये सुद्धा एक लोखंडी कोयता मिळून आलेला आहे। सदर इसमावर भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वागचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, सचिन दुकळे, अमोल गायकवाड, रामेश्वर तारडे, सागर बनसोडे, रवींद्र शिंदे, अजित पटारे यांनी केले असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम हे करीत आहेत। न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोलनेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर।